नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज एक वेगळाच टॉपिक असा पाहायचा आहे की कुंडलीमधले जे ग्रह असतात ते 12 स्थानांमध्ये असतात. आता तो स्वतःच्या घरी आहे का, म्हणजे स्वतःच्या राशीत आहे का, मित्राच्या राशीत आहे का, ह्या ढोबळ गोष्टी तर आपण बघतोच आहे. चंद्र ज्या राशीत आहे त्याची नक्षत्र अमकं, त्या चंद्राचं स्पेसिफिकेशन हे सगळं आपल्याला माहिती आहे. आत्ता आपण जो टॉपिक बघणार आहोत तो विषय आपला असा आहे की तुमच्या कुंडलीतला जो ग्रह आहे त्या ग्रहाचं अजून काहीतरी ॲडिशनल महत्त्व असतं आणि ग्रहांच्या अशा कुठल्याही पोझिशन्स म्हणा किंवा अंशाप्रमाणे त्यांना मिळणारं महत्त्व म्हणा, या गोष्टींना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ग्रहांचे योग असं म्हटलं जातं. तसे आपण आत्ता बघणार आहोत ग्रहांचे पंचमहापुरुष योग. हे पंचमहापुरुष योग हे कुठल्या ग्रहांचे आहेत तर मंगळ, शुक्र, बुध, गुरु आणि शनी यांना म्हणतात पंचमहापुरुष योग. हे जे ग्रह आहेत हे कुंडलीमध्ये स्पेसिफिकेशन्स आहेत काही त्याची, तसे असले तर हे योग करतात. हे काय आहेत तर हे प्रत्येक ग्रह कुंडलीमधला हा स्वतःच्या राशीत, स्वतःच्या 2 राशी आहेत या 5ही ग्रहांच्या, स्वतःच्या कुठल्याही राशीत किंवा मूलत्रिकोण राशीमध्ये किंवा उच्चीचा हा लग्न कुंडलीमध्ये 1, 4, 7, 10 या केंद्रस्थानात किंवा चंद्रापासून केंद्रात म्हणण्यापेक्षा चंद्रापासून पहिला, 8वा, 11वा आणि दुसरा असा जर कुंडलीमध्ये असेल तर हा काहीतरी वेगळा योग असतो, त्याला पंचमहापुरुष योग असं म्हणतात. केंद्रस्थानामध्ये का हे आपल्याला माहीत आहे, समजू शकतो आपण की केंद्रस्थानं ही आपली मेजर स्थानं आहेत, आपले आधारस्तंभ आहेत कुंडलीचे. कारण केंद्रस्थानामध्ये प्रथम स्थान आपला जन्म, चतुर्थ स्थान आपलं घर, सप्तम स्थान आपला जोडीदार, असं सगळं जग आपल्याशी संबंधित येणारं, आणि दशम स्थान हे आपलं कर्म. जेव्हा चंद्रापासून बघतो तर माणसाच्या कुंडलीमधले आपल्या पहिल्या 7 स्थानांचं 7व्या अर्ध्या स्थानापर्यंत आपण प्रपंच आहे असं म्हटलं, आणि 7वा अर्ध ते पुढे 8 पासून 12 पर्यंत हा परमार्थच दिसतो. हे स्पष्ट आपण बघतोय कुंडलीमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा प्रपंच चालवायचा, प्रपंच उपभोगायचा, तेव्हा माणसाला साधनं लागणार ना. नुसता तो काही नदी किनारी राहू शकत नाही. त्याच्या बेसिक गरजा या नुसत्या गरजा अशा आता राहिलेल्या नाहीत. ते पण सगळं चांगल्या पद्धतीने असणं असं आधुनिक ज्योतिषशास्त्रामध्ये पण दिसतं. त्याच्यामुळे चंद्रापासून दुसरा आणि पहिला म्हणजे केंद्रातच चंद्रापासून, आणि दुसरं स्थान कुठलंही हे संपत्ती दाखवतं म्हणून दुसरा. त्यानंतर 8वा म्हणजे निषिद्ध धन दाखवतं म्हणून तो, आणि 11वा हे तर लाभाचंच स्थान आहे म्हणून 1, 2, 8 आणि 11 चंद्रापासून आणि लग्नापासून केंद्रात. चंद्रापासूनही केंद्रात पण तेच परिणाम मिळतात. त्यामुळे या दोन्हीही बाजूनी विचार केला पाहिजे. आपण या पंचमहापुरुष योगामधला पहिला योग बघूया, जो आहे मंगळाने केलेला. मंगळाचा पंचमहापुरुष योग ज्याला म्हणतात रुचक योग. मंगळ चंद्रापासून किंवा लग्नापासून केंद्रात किंवा चंद्रापासून प्रथमात, द्वितीयात, अष्टमात किंवा एकादशामध्ये असेल, आणि हा असा मंगळ जो मेष किंवा वृश्चिक राशीमध्ये आहे किंवा मकरेत आहे. मकर ही मंगळाची उच्चीची रास आहे.
मकरेमध्ये उच्चीचा कधी तर 0° ते 27°. 27व्या अंशात मॅक्झिमम उच्चीचे परिणाम हा मंगळ देतो. मग याच्यामुळे काय परिणाम मिळतात, म्हणजे काय चांगलं करतो हा कुंडलीमध्ये, तर मंगळ म्हटलं की शारीरिक ताकद, साहस, पराक्रम, मस्क्युलिन फोकस्ड शक्ती. ज्यांच्या कुंडलीत हा योग असतो यांना श्रमाचं फार काही कौतुक वाटत नाही, श्रम करतातच ते. तसंच त्यांना व्यायामाची आवड असते, कारण ही रास अग्नितत्वाची आहे आणि हा ग्रह पण अग्नितत्वाचा आहे, ज्या मेष राशीमध्ये मूलत्रिकोण आणि स्वराशीत आहे. मुळात मंगळ हा मस्क्युलिन शक्तीच आहे. शिवाय तो या केंद्रामध्ये किंवा या राशींमध्ये स्पेसिफिक हा डिसिप्लिन्ड आणि डिटर्मिन्ड ग्रह आहे. हा त्याचा स्पेसिफिक गुण आहे. याशिवाय जेव्हा तुम्ही व्यायाम करता, फोकस्ड अशी तुमच्याकडे असणारी शारीरिक बळ चांगलं असतं, त्यामुळे अर्थातच आरोग्य चांगलं असतं. त्यामुळे हा रुचक योग करणारा मंगळ चांगलं आरोग्य देतो. आरोग्य चांगलं असलं, व्यायाम करत असणारा माणूस असला की त्याची बुद्धी तल्लख असते. आणि मेष रास ही मुळातच निसर्ग कुंडलीमध्ये मेंदूवर पडते. त्याच्यामुळे ही माणसं बुद्धिमान असतात. चतुर्थामध्ये असेल मंगळ तर ते स्वतःच्या घराचं स्थान आहे, रिअल इस्टेटचं स्थान आहे. मंगळ हा भूमीवरचं घर देतो. सप्तमामध्ये मंगळ असेल तर हा सेक्स ड्राईव्ह असण्याचं स्थान आहे. आणि दशमामध्ये कर्मामधली धडाडी उत्तम देतो, कारण निसर्ग कुंडलीमध्ये दशमस्थान हे मकर राशीचं येतं. मकर राशीचा शनी आणि हे दक्षिण दिशेचं दुपारी 12 ते 2चं स्थान आहे. मकर राशीमधला शनी आणि मंगळ यांचं सहधर्मित्व हे डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन याच्यासाठीच आहेत. ते अतिशय फोकस्ड असतात आपल्या कामामध्ये, त्यामुळे यांचे निर्णय बरोबर असतात. आव्हानांना घाबरत नाहीत, आव्हानं सहज पेलतात आणि कष्ट करून त्यात सफल होतात. त्यामुळे धन, धान्य, घर या सगळ्याचं सुख मिळतं, कारण मंगळ जमिनीचा कारक आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असल्यामुळे, व्यायाम करत असल्यामुळे, मुळातच शक्तिमान असल्यामुळे कमीच येतात त्यांना अनारोग्याचे प्रसंग. असं उगाच सारखे सारखे आजारी पडले तसं दिसत नाही आहे लोक कधी. परत मंगळ हा स्पर्धात्मक ग्रह आहे, महत्वाकांक्षेचा कारक आहे आणि जिद्दीचा कारक आहे. त्याच्यामुळे हे महत्वाकांक्षा आणि जिद्द याच्यामधून स्वतःचं गोल, उच्च गोल मिळवतात, तिथपर्यंत यश मिळवतातच. मग उच्च पद मिळालं की प्रतिष्ठा मिळते. दशमस्थानामध्ये हा मंगळ उच्चीचा होतो लग्न कुंडलीच्या, म्हणजेच प्रतिष्ठेचं ते स्थान आहे. हे धार्मिक पण असतात, कारण चंद्र, गुरु यांचे मित्र आहेत. त्यामुळे मित्रांच्या बरोबरीने, म्हणजे जेव्हा लग्न कुंडलीमध्ये मेष लग्न असतं तेव्हा रवी आणि गुरु हे त्रिकोणाधिपतीच होतात, हे मित्रच आहेत मंगळाचे. त्यामुळे धार्मिक असतात, पण माफक देवपूजा, कर्मकांड, यज्ञयाग हे माफक, अति त्याच्यामध्ये घोळात पडणारे नाहीत. आध्यात्मिकता ही देवासमोर हात जोडण्यामध्येच आहे असं नाही आहे. स्वतःच्या कामावर त्यांची प्रचंड भक्ती असते. तुम्हाला जेव्हा हे माहीत असतं ना की तुम्ही जे काम करता, जेव्हा तुमचा असा दृष्टिकोन असतो, मग ते काहीही असो, कितीही खालच्या वर्गातल्यांसाठी पासून ते अत्युच्च वर्गापर्यंतच्या लोकांसाठी सेवा देण्याचं काम तुम्ही करत असाल कुठल्याही प्रकारचं, तर आपल्या कामाला कधीच ही लोक कमी लेखत नाहीत.
माझं काम हे जगातलं सर्वोच्च काम आहे. हा माझाही अनुभव आहे. माझे जे गॉडफादर होते बिझनेस सुरू करायच्या आधी, ज्यांच्याकडे मी 3 महिने सेल्समध्ये ट्रेनिंग घेतलं, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, एक लक्षात ठेव, जी गोष्ट तू विकत घेतेस ती तुला विकता आली पाहिजे. म्हणजे ती इतकी आतून बाहेरून तिची उपयोगिता, इन्स आउट्स, कमी जास्तपणा तुला तो पूर्णपणे माहीत असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या कामाची कधीही लाज नाही वाटली पाहिजे. मी करते हे जगातलं सर्वोच्च काम आहे असा स्वतःच्या कामावर आपला विश्वास पाहिजे. जग काय म्हणते याला काही महत्त्व नाही. तसंही मंगळ हा काही लोकाभिमुख ग्रह शुक्र नव्हे, तो समाजाभिमुख असलेला ग्रह नाही आहे, तो लीडर आहे. त्यामुळे तो स्वतःच्या कामापुरतं काम करणाराच आहे, कायम प्रगतीकडे जाणारा आहे. मंगळ हा नैसर्गिक पापग्रह असला तरी तो पॉझिटिव्ह, रेडिविटेड, प्रगती करणारा, पुढे जाणारा, गतिमान, शक्तिमान असा उत्तम परिणाम देणारा पापग्रह आहे. म्हणून यांच्या आध्यात्मिकतेमध्ये अंतर्भाव असतो त्यांच्या कामाचा. ते जे काम करतात ते काम ते इतक्या पातळीवर उत्तम करतात की तिथे कोणी पोचू शकत नाही. माइलस्टोन काम असतं त्यांचं. म्हणजे कुठल्याही कामाचा मापदंड उत्तम म्हणजे काय, तर हे लोक असं असतं. मंगळ बलवान असतो, त्याच्यामुळे मंगळाचं दुसरं जे महत्त्वाचं कारकत्व आहे आपल्या ऐहिक आयुष्यामध्ये ते म्हणजे सेक्स ड्राईव्ह. हा मंगळ केंद्रात म्हणजे सप्तमात असेल तर याला उत्तम वैवाहिक सुख मिळतं. अर्थात सप्तमातला मंगळ, त्याचा मंगळ दोष, तो जातो राहतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण मंगळ बघताना पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा चांगला सेक्स ड्राईव्ह असलेला जोडीदार त्याप्रमाणे मिळाला की याचं वैवाहिक सुख उत्तम असतं. जो माणूस घरामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सुखी आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि वैवाहिक सुख, त्याला आयुष्यात काय कमी पडणार? तो जातोच प्रगतीकडे, कारण तो मंगळ आहे. आणि मग स्पर्धात्मक कामं करणं हे याला आवडणारी गोष्ट आहे. मंगळ हा स्पोर्ट्सचा पण कारक आहे. इथे स्पर्धा आवश्यकच आहे ना. स्पोर्ट्स काय घरात बसून खेळतो का आपण? स्पोर्ट्स 2 टीममध्ये खेळले जातात आणि तिथे हार जी त्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. मंगळाला स्पर्धात्मक गोष्टी आवडतात आणि प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे या रुचक योग ज्यांच्या कुंडलीत आहे, या माणसांना खात्री असते की आपणच जिंकणार. कॉन्करिंग ॲबिलिटी असते यांच्यामध्ये. असे लोक कुठे शोभून दिसतात? एक तर प्रथम स्थानामध्ये जर हा रुचक योग करणारा मंगळ असेल तर हा सप्तमाकडे बघतो. व्यावसायिक सफलता, शारीरिक बळ, पराक्रम करणं हा स्वभाव, वैवाहिक सुख सप्तमाकडे बघून आहे. लग्नी नेतृत्व गुण आहे. चतुर्थामधला मंगळ सप्तमावर बघतोय म्हणून वैवाहिक सुख मिळवतोय. दशमाकडे बघतोय, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवतोय. सप्तमातला मंगळ हा चतुर्थ आणि दशम दोन्हीचं भावात भवम आहे. त्यामुळे कामात सफलता, समाजामध्ये त्याच्याबद्दलचा एक प्रकारचा दबदबा. आणि दशमामध्ये इथे कायम पुढे जाणारा. आणि दुसरं म्हणजे इथे याला माध्यान्नीचा मंगळ असल्यामुळे याचा शारीरिक स्टॅमिना ज्याला म्हणतात ना, तो उत्तम असतो. स्पोर्ट्समध्ये स्टॅमिनाची गरज आहे, तिथे स्ट्रॅटेजीपेक्षा स्टॅमिना लागतो. त्याच्यामुळे ही माणसं पोलीस, मिलिटरी, स्पोर्ट्स, मीडिया, मेडिकल अशी क्षेत्र यांच्यासाठी उत्तम आहेत. हा मंगळ रुचक योगात असताना सुद्धा मंगळाची देवता आहे हनुमान. आपण हनुमान चालिसा मंगळवारी वाचणं वगैरे या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ती हनुमानाची भक्ती, पूजा किंवा त्याची आराधना या लोकांनी करावी. अर्थात हे आराधना करतात म्हणजे हे एका जागी बसून करतील का? गरज पण नाही आहे. एका जागी बसल्याशिवाय तुम्ही देवाला दिसत नाही असं थोडंच आहे.
तुम्ही तुमचा खेळ खेळत असताना सतत तोंडाने हनुमानाचं नाव घेतलं तर तुम्ही फुरफुरत राहता एनर्जीने, हे नक्की आहे. त्यामुळे असा हा रुचक योग माणसाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतो त्याच्या संपूर्ण कर्तृत्वामध्ये. बरोबर आहे ना? याच्या पुढचा पंचमहापुरुष योग आहे बुधाचा. त्याचं नाव आहे भद्र योग. बुध म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं? बुद्धिमान माणूस. बुध हा इंटेलिजन्सचा कारक ग्रह आहे आणि इंटेलिजन्समध्ये सर्व प्रकारच्या कौशल्यांचा समावेश आहे ना इंटेलिजन्समध्ये. बुध हा निसर्ग कुंडलीचा तृतीयेश आहे, म्हणजे जिथे तुमची कौशल्य दिसतात तेच त्याचं स्थान आहे. त्यामुळे हा भद्रयोग करणारा बुध बौद्धिक सफलता, ज्ञानी असतो माणूस, धन, कीर्ती, सुख, समाधान, सन्मान हे सगळं या बुधाला मिळतं. हा कसा बुध आहे? लग्न कुंडलीमध्ये लग्नापासून 1, 4, 7, 10 केंद्रात, चंद्रापासून पण केंद्रात किंवा चंद्रापासून पहिला, दुसरा, 8वा, 11वा असेल तर हा बुध कुंडलीमध्ये स्वतःच्या राशीत 2 मिथुन किंवा कन्या आणि 3रा उच्ची पण मिथुन येतच, या राशींमध्ये असला तरच करतो. आता बुध हा लिखाणाचा कारक आहे तृतीयात आणि धनस्थान वाचेचं आहे, त्यामुळे हा शब्दांचा कारक असल्यामुळे बोलण्याचा पण तोच कारक आहे. बोलताना दुसऱ्या माणसाच्या मनात शिरणं, कारण हा नैसर्गिक शुभग्रह आहे, हा वाईट कधीच वागत नाही आणि व्हर्सटॅलिटी आहे वायुतत्वाच्या राशीत आणि ठामपणा आहे त्याला पृथ्वी तत्वाच्या राशीत. त्यामुळे चतुर असतात. भद्रयोग ज्यांच्या कुंडलीत असतो ही माणसं चतुर असतात बोलण्यामध्ये आणि चतुरपणे बोलण्यामुळे सफलता मिळवतात. चतुरपणाचं एक छोटंसं उदाहरण देते. आपल्या डोळ्यासमोर नेहमी बिरबल आणि अकबर यांच्या गोष्टी असतात. एकदा काय झालं की बिरबल आणि अकबर हे दोघंजणं फळं खात होते आणि काहीतरी कारणाने त्या सुरीचं टोक अकबराच्या बोटाला लागलं आणि त्याचं बोट कापलं. आता बादशाचं बोट कापलं. बादशाह नेहमी शॉर्ट टेम्पर्ड, मग त्यांनी बिरबलाला तुरुंगात टाकलं. दुसऱ्या दिवशी तो शिकारीला निघाला. शिकार करता करता निसर्ग सौंदर्य बघता बघता तो जंगलात खूप आत गेला, त्याचं सैन्य खूप मागे राहिलं. हे असं गोष्टींमध्ये नेहमीच होतं, त्याच्याशिवाय घडणार कसं ना पुढचं काहीतरी. मग पुढे हा अकबर एकटाच पुढं गेला आणि त्या जंगलामधल्या आदिवासींच्या टोळक्यात सापडला. आता ते ढोल वाजवत होते आणि काय काय असं वर्णन असतं, म्हणजे जे आपण हिंदी सिनेमामध्ये बघतो की नाही, नायक नायिका त्या अशा आदिवासींच्या टोळक्यात सापडतात आणि मग एक छान फोगडांच असतो, तशा टोळक्यात तो सापडतो. आणि मग तिथे त्यांचं काहीतरी देवाचं चालू असतं आणि त्यांना बळी द्यायचा असतो. ती लोक म्हणतात चला बरं झालं आयता बळी मिळाला आपल्याला. त्याला बांधतात. त्याला बिरबलाची खूप आठवण येते बरं का. तो म्हणतो अरे बिरबल असता आत्ता तर त्यांनी मला चतुरपणे सोडवलं असतं काहीतरी बोलून. त्याला घेऊन जातात त्यांच्या देवासमोर आणि त्याचे हात बांधलेले सोडताना त्यांच्या एका माणसाच्या लक्षात येतं अरे याचं बोट तुटलंय, कापलंय, हा अर्धा आहे, असला बळी कामाचा नाही. ते त्याला सोडून देतात. सोडल्यावर अकबर घोड्यावरनं आपल्या घरी येतो, राजवाड्यात येतो आणि बिरबलाला सांगतो की बिरबलाला सोडा. बिरबलाने काय केलेलं असतं, जेव्हा राजेसाहेबांचं बोट कापतं ना तेव्हा पटकन त्याच्या तोंडून येतं होतं ते बऱ्यासाठी. मग तर अजूनच रागावून त्याने आत टाकलंय ना त्याला तुरुंगात. आता बिरबलाला ते सोडवून आणलंय बाहेर आणि ते बिरबलाला सांगतात अरे आज असं असं झालं, तू असतास तर बरं झालं असतं. बिरबल म्हणतो होतं ते बऱ्यासाठी. परत राजा म्हणतो तुला काही वाटते का जीवाला? मला कापलं तरी तू असंच म्हणालास, आता मला पकडलंय म्हणून सांगतो तर तुला काही चिंता वाटली नाही? लगेच म्हणतोस होतं ते बऱ्यासाठी. तर बिरबल म्हणतो महाराज असं बघा, जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं, तेही होतं ते बऱ्यासाठीच होतं, तुम्ही तुरुंगात टाकलं नसतं मला तर मी अर्थातच तुमच्याबरोबर असतो की नाही.
आणि मी तुमच्याबरोबर आहे म्हणल्यावर मलाही त्यांनी पकडलं असतं, मला थोडंच सोडलं असतं, 2-2 बळी मिळतात म्हणल्यावर. आणि तुमच्या हाताचं बोट असं तुटलेलं आहे म्हणल्यावर तुम्हाला सोडल्यावर त्यांनी मला नक्कीच बळी दिलं असतं. हा चतुरपणा बिरबलाकडे प्रचंड होता. म्हणून मी असं म्हणालो की तुम्ही मला तुरुंगात टाकलं तेही बऱ्यासाठीच, आणि तुमचं बोट तुटलं होतं आणि तुम्हाला तुम्हाला त्या लोकांनी पकडलं तेही बऱ्यासाठीच. अशी चतुराई या लोकांच्या बोलण्यामध्ये असते. बुधाचे विषय कुठले आहेत, म्हणजे बुध कुंडलीमध्ये कारक कशाचा आहे. बोलण्याचा तर आहेच, लिखाणाचा आहे, मीडियाच्या सगळ्या गोष्टींचा कारक आहे, कारण तो मध्यस्थ असतो, कम्युनिकेटर. दळणवळण, कम्युनिकेशन म्हणजे इकडून तिकडे नेणं. त्यामुळे तुम्ही बुध जर तृतीयामध्ये असेल ना आणि हा चंद्रापासून दुसरा असेल, लग्नापासून हा केंद्रात येणार नाही ना तृतीयातला बुध, पण लग्नापासून चंद्रापासून दुसरा आहे किंवा चंद्रापासून केंद्रात आहे, तर तृतीयातला हा बुध मीडियामध्ये फार उत्तम काम करतो. TV आर्टिस्ट असतो किंवा नाटकात कामं करतो किंवा संहिता लेखन करतो, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. कारण हा लेखन, गणित, व्यवसाय, काउन्सिलिंग. कन्या राशीची लोक, कन्येमध्ये बुध स्वराशीचा मूल त्रिकोण 15 अंशापर्यंत आणि उच्चीचा 15 अंशापर्यंत आहे. त्यामुळे कन्येमध्ये बुध जर भद्रयोग करत असेल तर उत्तम काउन्सिलिंग करणारी लोक असतात. कारण वाचन आणि लेखन या दोन्हीही बुद्धीने करायच्या गोष्टी आहेत आणि या बुद्धीचा कारक बुध आहे, त्याच्यामुळे यात तो उत्तमच असणार. याच्याशिवाय याची ॲनालिटिकल बुद्धिमत्ता हा विशेष गुण आहे. चिकित्सक आणि विश्लेषणात्मक बुद्धी म्हणजे काय, तर लिखित जे वाङ्मय आहे ते सगळं बुध आहे. ते प्रकाशित करतो गुरु, तृतीयातला बुध लिहितो, भाग्यातला गुरु प्रकाशित करतो. पण लिखित असलेलं वाङ्मय, समजा तुम्हाला संस्कृत श्लोक सांगितला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारता, सगळ्यांना त्याचा अर्थ कळणार आहे का हो? संस्कृत काय सगळ्यांना वाचता येत नाही, आणि वाचायचं रटलं तरी सगळ्यांना थोडाच अर्थ कळतो, कारण संस्कृत ही काय आपल्याकडे कंपल्सरी लँग्वेज नाही आहे शिकण्याची. मग याचा अर्थ समजावून सांगावा लागतो. हा कोण सांगू शकतं? ज्यांच्या कुंडलीमध्ये भद्रयोग करणारा बुध आहे त्याला ही विश्लेषणात्मक बुद्धी असते. आपण जेव्हा प्रायमरीत किंवा हायस्कूलमध्ये होतो तेव्हा आपल्या भाषेच्या पेपरमध्ये एक प्रश्न असायचा, कल्पना विस्तार. एक काहीतरी कल्पना द्यायचे किंवा एखादी काहीतरी कवितेची ओळ द्यायचे, श्रावणात घन निळा बरसला, करा कल्पना विस्तार. म्हणजे त्या कल्पना, जे काही वाक्य, त्याचा अर्थ सांगा, त्याचा गर्भित अर्थ सांगा, त्याची उदाहरणं द्या आणि मग ते पटवून द्या. हे सगळं कन्या राशीच्या बुधामध्ये ओतप्रोत असतं. त्यांना विषय पटकन समजतो. याला ग्रास्पिंग जे आपण म्हणतो माणसाचं, हे ग्रास्पिंग बुधामुळे असतं. बघा एवढासा बुध काय काय करतोय. परत हा तृतीयाचा कारक आहे, कारण तृतीय आहे निसर्ग कुंडलीत. तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे आणि हे वायुतत्वाचं स्थान आहे. मग या भद्रयोग करणारा बुध हा जर तृतीयात असेल किंवा तृतीयाच्या राशीत असेल मिथुनेमध्ये, तर याला वाहनातून प्रवास करणं, परदेशी प्रवासासाठी सुद्धा भ्रमणाचं सुख याला मिळतं. आणि हा कारक स्थान या बुधाची कुंडलीमध्ये चतुर्थ आणि दशम. चतुर्थामध्ये हा कशाचा कारक आहे, तर बुध हा सर्व शास्त्रांचा लेखक आहे. सगळी शास्त्र तो जाणतो. शास्त्र शुद्ध ज्ञान प्रत्येक शास्त्राचं या बुधाकडे आहे. त्याच्यामुळे चतुर्थ स्थानामध्ये हा स्थापत्यशास्त्राचा कारक आहे. म्हणून इथे घरातल्या गोष्टी किंवा घर बांधताना त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणं, हे सगळं हा बुध करतो. हा
धनस्थानाचा पण कारक आहे. का? कारण धनस्थान हे वाचेचं स्थान आहे. चंद्रकुंडलीमध्ये प्रथम स्थानात चंद्र तर द्वितीय स्थानामध्ये बुध, किंवा चंद्रकुंडलीमध्ये चंद्रापासून चतुर्थ, चौथा, सातवा हा धनस्थानातला बुध, तर हा भद्रयोग करणारा बुध आहे. मग हा सफल वक्ता असतो, पब्लिक स्पीकर होऊ शकतो हा बुध. पब्लिक स्पीकर होणं हे लोकांच्या अंतर्मनाला हाक घालणं असतं. आपल्याकडे सुधीर गाडगीळ नावाचा जो मुलाखतकार आहे, या माणसाने आयुष्यात कितीशे मुलाखती घेतल्या असतील. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्या, पु ल देशपांडे यांच्या त्यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. त्यांनी घेतलेली हृदयनाथ मंगेशकरांची मुलाखत मी पण ऐकली. मुलाखतकार होणं ही सोपी गोष्ट नाही बरं का. एक तर तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये खोचकपणा असता उपयोगी नाही, भोचकपणा असता उपयोगी नाही. खोचक भोचक नसताना सुद्धा ज्ञानवर्धन करणारं आणि विनोद बुद्धी असणारं असं तुमचं वक्तव्य पाहिजे. बुध हा विनोदाचा बादशाह आहे आणि त्याच्यामुळे अतिशय सफल असा मुलाखतकार तो होऊ शकतो. अजून एक तुम्हाला माहीत असेल हिंदीमधला अनुपम खेर शो, त्याच्या शोचं टायटल काय आहे? कुछ भी हो सकता है. मुळात त्याची रास सिंह आहे, तो अग्नितत्वाच्या राशीचा माणूस आहे. त्याच्यामुळे त्याच्या मुळातल्या स्वभावातच काहीही होऊ शकतं ही खात्री आहे, कारण तो रवी आहे, त्याला काय अशक्य आहे. पण म्हणजे सफल वक्ता होण्यासाठी रवीच्या पासून बुध अस्तंगत किंवा जळून जाणारा नको हे नक्की आहे, आणि भद्रयोग करणारा हवा. अर्थात बुध जेव्हा उच्चीचा स्वतःच्या राशीत, मित्र आपल्या मूल त्रिकोण राशीत असा असतो, तेव्हा रवी बरोबर किती का जवळ येईना त्याला काही होत नाही, तो अस्तंगत इफेक्ट देतच नाही, कारण तो बलवान आहे, स्वतःचं घर आहे ते त्याचं. याच्यामध्ये कौशल्याचं जे स्थान आहे बुधाच्या, ही कौशल्य दाखवणारं स्थान तृतीय स्थान आहे. इथे बुधाचं कौशल्य लेखन, गणित, वार्ताहर, मीडिया मॅन सगळं आहे. अतिशय उत्तम विवेचन करणं. सध्या जे गीतेवरचं भाष्य आपण ऐकतोय त्याच्यामध्ये जो वक्ता सांगतोय ते इतकं फॅमिलियर वाटतं आपल्याला ऐकताना, असं वाटतं आपल्या समोरच कृष्ण बोलतोय. याला दृष्टांत अलंकार म्हणतात. तुम्हाला असं भासवणं हा भाषेतला अलंकार आहे, मराठी भाषेतला. आणि असं भासवण्याची उत्तम भाषा हा भद्रयोगाचंच उदाहरण आहे. तार्किक बुद्धी त्यांना अलौकिक असते. तार्किक बुद्धी म्हणजे काय? ज्याला आपण लॉजिकली म्हणतो इंग्लिशमध्ये, ते तार्किक बुद्धी. म्हणजे गणितामध्ये बीजगणित आणि भूमिती हे सगळं लॉजिकच आहे, ते नियमात बसलेलं आहे, नो डाऊट. पण तो नियम एकदा तुम्हाला कळला की तुम्ही त्याच्यासारखं दुसरं लॉजिक लावू शकता. तुम्हाला माहिती आहे की 1 + 1 2, 4 / 2 2, 2 × 2 4, हे बदलणार नाही आहे, हा नियम झाला. पण 1 आंबा + 1 पेरू किती फळं, याचं उत्तरही 2च येतं. फक्त 1 + 1 आंबा म्हणजे 2 आहे असं नाही. 1 आंबा + 1 पेरू म्हणजे किती फळं झाली, 2, हा तर्क आहे. याला लॉजिक म्हणतात इंग्लिशमध्ये. असं उत्तम तार्किक ज्ञान. जर का समजा एखाद्या ठिकाणी कर्फ्यू लागला आहे आणि कर्फ्यू लागायच्या आधी एक माणूस आपल्या घरातनं बाहेर पडला आणि त्याच्या ऑफिसमध्ये गेला, दुसरा निघायच्या वेळेला तेवढ्या एरियात कर्फ्यू लागला, तर त्याला यायला आपल्या शेजारचा आहे, तर तुम्ही त्याला असं नाही म्हणू शकत ना, मला 5 मिनटं लागली, तुला का अर्धा तास लागला. तर्क चालवा.
तुम्हाला माहीत आहे जर तुमच्या एरियात कर्फ्यू लागला तो तुम्ही निघाल्यानंतर, तर त्याला अर्थातच वळसे घेऊन यावे लागणार. हा तर्क आहे. ते काही त्याने तुम्हाला तोंडाने सांगायलाच पाहिजे अशी गरज नाही, किंवा तुम्ही ते बघायला पाहिजे अशीही गरज नाही. हे तुमच्या बुद्धीला कळतं, बुद्धीला पटतं. तर्क जो बुद्धीला कळणारा, बुद्धीला पटणारा आणि दुसऱ्याला तुम्ही सांगू शकता, याला लॉजिकल सेन्स असं म्हणतात. आणि हे लॉजिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजी इज अ लॉजिकल सायन्स. हे सायन्सच आहे. पण जसं आत्ता आपण बघतोय की लग्नापासून केंद्रात बुध आहे तो भद्रयोग करतोय, चंद्रापासून केंद्रात बुध भद्रयोग करतोय, पण 1, 2, 8, 11 ही करतोय. याचं कारण मी तुम्हाला तर्काने पटवून दिलंय, त्यामुळे तुम्हाला ते माहीत आहे, म्हणून तुम्ही तोही बुध भद्रयोग करणाराच म्हणणार. असा हा बुध अलौकिक लॉजिकचा कारक आहे. परत हा उच्चीचा आणि मूलत्रिकोण कन्येत आहे. कन्या अजूनच वेगळी आहे. मिथून बोलते, लिहिते, संधान बांधते, कम्युनिकेट करते. तिच्यात कन्येचा आणि कन्येत मिथुनेचा भाग येतो. पण कन्या मुळात काय आहे? ती अर्थत्रिकोणातली रास आहे. मिथून काम आहे आणि हा अर्थ आहे. अर्थ म्हणजे टक्के, पैसा. मग इथे याची बुद्धिमत्ता प्रचंड कॅल्क्युलेटिव्ह आहे. हा पृथ्वी तत्वाचा आहे. भद्रयोगातला बुध हा रिस्क कधीही घेत नाही. जरी त्याची अलौकिक तर्कशास्त्र आहे तरी हा रिस्क घेत नाही. कारण रिस्क घेण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम असा असतो की असुरक्षित आहे, तर हे होणार का? कारण संशयात्मा आहे बुध षष्ठामध्ये, कन्येमध्ये. मग हा काय करतो? हा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतो. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या जत्रेमध्ये गेलात आणि जत्रेमध्ये तुम्हाला खूप छान पर्स दिसली आणि तुम्हाला त्या पर्सची तुम्ही किंमत विचारली. आपल्याला एक साधारण अंदाज असतो ना, आपण आपले प्रत्येक बाईकडे शेकड्यानी पर्स असतात, 1-2 नसतात. त्याच्यामुळे आपण अशी पर्स पाहिली होती, ती एवढ्याला होती हा अंदाज बाईला असतो. आणि तिथे ती पर्स तुम्हाला त्याच्या निम्म्या किमतीत मिळते. तुम्ही असा एक कॅल्क्युलेशन करता की ठीक आहे ना, जी 500 रुपयाची वस्तू होती ती 250 रुपयात मिळते. 500 रुपयाची पर्स मी 10 वर्ष वापरली, ही तात्पुरती घेतलेली पर्स ही मला 7-8 महिने गेली तरी झाली तिची उपयोगिता. म्हणजे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीवर तुमचा विश्वास असतो, कारण तुमच्याकडे ते खूप असतं. आणि मग तुम्ही तर्क लढवता की ओके काय प्रॉब्लेम नाही. ही बुद्धिमत्ता बुध देतो. आणि हा भद्रयोगातल्या बुधाकडे ही अतिशय उत्तम असते. सप्तम स्थानामधला बुध हा लग्नापासून केंद्रामध्ये आहे, तर हा वैवाहिक सुखासाठी उत्तम आहे. अर्थात बुधासाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा रवीपासून 28 अंशापेक्षा लांब जात नाही. त्याच्यामुळे हा जिथे कारक स्थानामध्ये सुट्टा असेल, एकटा आणि मार्गी असेल, वक्री नको. हा जर एकटा असेल त्याच्या कारक स्थानामध्ये, तर बहार येते. त्याचं बोलणं, त्याचं विचार करणं, त्याचं लेखन हे माणसांना अतिशय सुखावणारं असतं, ऐकायला आणि वाचायला. दशमामधला हा बुध दशमाचा कारक आहे. दशमामध्ये नोकरी, व्यवसाय सगळीकडे प्रगतीचा कारक आहे. शिवाय 6, 8, 12 हा कुठलाही पंचमहापुरुष योग लग्न कुंडलीत 6, 8, 12 झाला, शुक्र सोडा, तर याचा योगभंग होतो. कारण ती त्रिक स्थानं आहेत. फक्त गुरुची जी लग्न आहेत इथे हा स्पेसिफिकली चांगला नाही, कारण इथे तो मारकेश होतो. म्हणजे मुळातच तो चांगले परिणाम देणारा नाही, तो केंद्राधिपती दोषात आहे. आणि हा 6, 8, 12 गेला. 6, 8, 12 ही त्रिक स्थान आहेत, इथे हा चांगला नाही. या भद्रयोगातल्या बुधाची काय काय कामं असू शकतात? काय असू शकतो हा माणूस? आयुष्यात काय करतो? एक लक्षात घ्या की कुठलाही माणूस आयुष्यभर एकच गोष्ट कधीही करत नाही, कधीच नाही.
आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक इतकी उत्तम गोष्ट आहे ना की तुमच्या दशमात जितके ग्रह आहेत ना तितक्या प्रकारे तुम्ही पैसा मिळवता. 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, इतक्या प्रकारे पैसा मिळवता. आता इतक्या प्रकारे मिळवता म्हणजे इतक्या प्रकारे वेगवेगळं काम करता. हा बुध काय काय आहे तर हा चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो, अकाउंटंट होऊ शकतो, आर्टिकल ॲनालायझर होऊ शकतो, प्रोफेशनल स्पीकर होऊ शकतो, हा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर होऊ शकतो, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बेस्ट आहे या बुधासाठी. जेव्हा हा चंद्रापासून केंद्रामध्ये आहे आणि पंचमामध्ये आहे तेव्हा हा पंचमाचा कारक आहे. म्हणून मी उदाहरणं देते तुम्हाला भद्रयोगाची. हा जो पंचमामधला भद्रयोगातला बुध आहे तर हा इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टॉक इन्व्हेस्टमेंट उत्तम करतो. त्याच्यासाठी पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची गरज असते आणि ही लिखित असते, लिखित. आता हे कॉम्प्युटरचं युग आहे म्हणजे बुधाचंच आहे. बुध कॉम्प्युटरचा कारक आहे कारण कॉम्प्युटरमध्ये काय असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे सध्या एकदम टॉपवर आहे. ए आय आणि हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मुळात असल्याशिवाय घालता येतो का कॉम्प्युटरमध्ये? हा मुळातला इंटेलिजन्स बुध आहे म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बुधच आहे. आणि म्हणून उत्तम पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणारे, उत्तम कॅश मॅनेजर, उत्तम बँक कर्मचारी. लिखाण आहे ना बँक कर्मचाऱ्याला, आता कॉम्प्युटरवर आहे पण कॉम्प्युटरवर पण शब्दच लिहिता ना तुम्ही, स्वर थोडेच लिहिता. स्वर वेगळे आणि व्यंजनं वेगळी. बुध व्यंजनांचा कारक आहे आणि स्वरांच्या शास्त्राचा कारक आहे. आ ओचा संगीत शास्त्राचा कारक आहे बुध. आणि इथे बँक कर्मचारी, इव्हेंट मॅनेजर. इव्हेंट मॅनेजर का तर सारखं नवीन. आज एखाद्या लग्नाचं इव्हेंट मॅनेजमेंट केली, उद्या एखाद्या कुठल्या तरी रिवॉर्ड फंक्शनचं केलं, परवा कुठल्या तरी सिनेमाच्या रिवॉर्ड फंक्शनचं केलं, मग त्यानंतर कोणाच्या तरी 61च्या फंक्शनचं केलं. आजकालचं सगळं सेलिब्रेशनचं जग आहे. कुठलीही गोष्ट एवढीशी नसते. पूर्वीसारखी आता 5-5 दिवस लग्न चालतात की नाही, वेगवेगळे कार्यालय घेऊन, नाचायचा हॉल वेगळा, मेहंदीचा हॉल, घरं लहान असतात आणि माणसं शेकड्यानी येतात कारण त्या निमित्ताने माणसं भेटतात. या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये माणूस स्वतः एकमेकाला भेटायला जात नाही आहे, सगळं फोन आणि ऑडिओवर चाललं आहे. म्हणून अशी कारणं काढतो माणूस आणि आपण इथे भेटतो. या सगळ्या इव्हेंटची मॅनेजमेंट बुधच करतो. म्हणून इथे पण तोच असतो. बुधामुळे माणसाला काय काय मिळतं तर त्याला उत्सुकता आहे, त्याच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मिथुनेचा तो स्वामी आहे, बुद्धिमान आहे, मधुरवाणी आहे, धीट आहे, धार्मिक आहे, सुंदर शरीराचा कारक आहे. कारण बुध त्वचेचा कारक आहे आणि बुध नर्वस सिस्टीमचा कारक आहे. आणि त्याशिवाय बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे, स्मरणशक्तीचा कारक आहे. असं बघा, तुम्हाला जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही गाण्याच्या स्पर्धेत गेलेले असता किंवा तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्या तरी कथाकथन स्पर्धेत उतरवलेलं असतं, तिथे ज्याचं कथाकथनामध्ये पाठांतर उत्तम आहे ना तो नेहमी बक्षीस मिळवून जातो. माझ्या मुलांच्या बाबतीत मी एक कायम अनुभवलं आहे. पाठांतरावर भर असायचा आणि मग नाटकीयतेवर. हे सगळं बुधच आहे ना, बुध सगळ्या शास्त्रांचा कारक आहे. त्याच्यामुळे सुंदर शरीर मिळतं माणसाला, त्वचा चांगली मिळते, स्मरणशक्ती आणि वाचा चांगली असल्यामुळे आत्मविश्वास असतो चेहऱ्यावर. नर्वस सिस्टीमचा कारक असल्यामुळे शरीरामध्ये रक्त खेळवणाऱ्या नर्व्ज निरोगी असतील तर माणसाच्या एकूण वागण्यामध्ये आत्मविश्वास असतो. हा कायम रवीच्या बरोबर असणारा बुध आहे आणि भद्रयोग करणारा बुधावरती रवीचा परिणाम होत नाही, अस्तंगत होत नाही कधीच तो. त्यामुळे रवीशी तो जेव्हा युती करतो तेव्हा बुधादित्य योग निर्माण होतो. हा प्रचंड बुद्धिमत्ता देणारा योग आहे. म्हणजे हा भद्रयोगामध्ये हा येऊ शकतो. पण शक्यतो जे पंचमहापुरुष योग करणारे ग्रह आहेत ते कुंडलीमध्ये त्या स्थानात एकटे असतील तर अप्रतिम परिणाम देतात. अर्थात हा बुध एकटा आहे पण एक राश्यांतर्गत युती केली आहे तर उत्तमच आहे. कारण राशी काय आकाशात रेगा नाही आहेत. आकाशामध्ये जेव्हा रवी आणि बुध कन्येमध्ये आहे, रवी सिंहेमध्ये आहे
हा कन्येतल्या बुधापासनं 7च अंशावर आहे. तो ते कन्येतल्या बुधाला अस्तंगत नाही करू शकत. रवी पण बलवान आहे, बुध पण बलवान आहे, बुधादित्य योग होतो. आणि म्हणून उत्तम बुद्धिमत्ता असते. अतिशय उत्तम हार्डवर्क करणारी कन्या रास आहे, कारण ती पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यांचा स्वतःच्या कामावर प्रचंड विश्वास असतो आणि त्यामुळे दुसऱ्याच्या कामावर नसतो. म्हणून हे स्वतः काम करतात आणि यांना मित्रांमध्ये खरं प्रेम मिळतं, कारण हे प्रेमाचे कारक आहेत. बुध हा कामवासनेचा जनक आहे. त्यामुळे सप्तमामध्ये असलेला सुट्टा बुध हा निरतिशय जोडीदारामध्ये प्रचंड इन्व्हॉल्वमेंट दाखवतो. हा मार्गीच पाहिजे, वक्री नको. अतिशय उत्तम आहे हा भद्रयोग. छान आहे ना बुध. इतक्या गोष्टी दाखवतोय बुध. एवढासा देह आहे, कीर्ती किती महान आहे बघा. नंतर बघणार आहोत आपण पुढचा दुसऱ्या ग्रहाचा हंसयोग. आपण आत्तापर्यंत हे 2 योग पाहिले, एक रुचक योग आणि एक भद्रयोग. मंगळाचा पंचमहापुरुष योग आणि बुधाचा. कसे वाटले तुम्हाला? इतकासा बुध हा आपण जेव्हा छान बघतोय तर आपल्याला किती नवीन गोष्टी कळतात ना या गोष्टींमधनं. माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. अजून पुढचे पंचमहापुरुष योगामधले 3 राहिलेले आहेत, पुढे बघूया. बाय बाय.